भारताची दुसरी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिघात आज नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पाणबुडी नौदलाला सुपूर्द केली जाणार आहे। आयएनएस अरिघात ही भारताची स्वदेशी पाणबुडी असून 2017ला या पाणबुडीची बांधणी झाल्यानंतर तिच्या चाचण्या झाल्या आणि त्यानंतर आता ही पाणबुडी कार्यान्वित होणार आहे। या पाणबुडीमुळे नौदलाच्या सागरी सामर्थ्यात अधिक वाढ होणार आहे। ही पाणबुडी आयएनएस अरिहंत श्रेणीतील दुसरी पाणबुडी असून आयएनएस अरिहंत सोबत काम करणार आहे। यापूर्वी आयएनएस अरिहंत पाणबुडी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती। अरिहंतप्रमाणेच आयएनएस अरिघात देखील 750 किलोमीटर पल्ल्याच्या K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल। अणु ऊर्जेवर चालणारी 6000 टन वजनाची आयएनएस अरिघात पाणबुडी 750 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्र हल्ला करू शकते। या श्रेणीतील तिसऱ्या पाणबुडीची चाचणी सुरू असून या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशावर आण्विक क्षेपणास्त्र डागता येतात। भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच या श्रेणीतील तिसरी पाणबुडी देखील समाविष्ट होणार आहे, तर आणखी 2 पाणबुड्या 2035 ते 36 पर्यंत बांधल्या जाणार आहेत।